2 महिने निवडणूक आहे, पाऊस अजून पडणार आहे, त्यामुळे बरंच पाणी वाहून जाणार आहे. काय काय होते बघायचं. अपात्र सभासद आहेत त्यांना पात्र कसं करता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे. कारण की गरज नसताना आमच्या भावकीच्या भांडणात ते अपात्र झालेले आहेत. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बघायला गेलं तर आपल्या नेतृत्वाखाली तब्बल जिल्ह्यातून 1851 ठराव दाखल होत आहेत. याबद्दल काय सांगणार आहात? त्याचबरोबर आगामी गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली रणनीती कशा प्रकारे असणार आहे? नाही, आज तरी आम्ही दूध उत्पादकासाठी ही लढाई करणार आहोत ही निश्चित आहे. आणि म्हणून आम्हाला काय पॅनलमध्ये स्थान पाहिजे, आम्हाला सीटा पाहिजेत अशातला विषय नाही. आमचं स्वतःचंच पॅनल आहे. त्यामुळे आम्ही 1851 ठराव जमा केलेले आहेत. आता पुढं काय काय होते त्याच्यावर आमचं लक्ष आहे. 2 महिने निवडणूक आहे, पाऊस अजून पडणार आहे, त्यामुळे बरंच पाणी वाहून जाणार आहे. काय काय होते बघायचं. आपल्या नेतृत्वाखाली आज 1851 ठराव दाखल होत आहेत. पलीकडच्या बाजूला बघायला गेले तर आकड्यांमध्ये कुठेतरी तफावत आपल्याला जाणवते काय? नाही, मी आत्ता मगाशी तुम्हाला आकडेवारी सांगितली. 4600 AR ऑफिस म्हणत असेल तर मग 5500 पक्षाची आकडेवारी कशी होऊ शकते? AR ऑफिसला जर तेवढे असतील, त्यामुळं ठीक आहे. आता हे निवडणुकीच्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, परंतु आम्हाला खात्री आहे की जो खरा दूध उत्पादक आहे तो आमच्या बाजूने राहणार. या सर्व निवडणूक प्रक्रियेचा जर आपण आढावा घेतला तर कुठेतरी निवडणूक बिनविरोध व्हावी असं आपल्याला वाटते का? नाही, अजून काल वर्तमानपत्र किंवा ह्याच्यातून ही चर्चा पुढे आली, परंतु माझ्याकडे तसा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आल्याशिवाय मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक ठरणार. आगामी काळामध्ये काय काय आपल्या भूमिका काय काय असणार आहेत? नाही, आत्ता काय आम्ही पहिलं आमचं आता जे अपात्र सभासद आहेत त्यांना पात्र कसं करता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे. कारण की गरज नसताना आमच्या भावकीच्या भांडणात ते अपात्र झालेले आहेत. किमान ते पात्र झाले, शेवटी निर्णय त्यांनी घ्यावा. त्या संस्था निर्णय घेणार आहे. मत काय आज जाऊन कोण बघणार, परंतु किमान मताचा हक्क त्यांचा अबाधित राहिला पाहिजे, एवढी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे.